भाजणी भाजून 2 दिवस झाले, पण ती दळायला काही मुहूर्त लागला नाही. तसाच मला हा व्हिडिओ पोस्ट करायलाही मुहूर्त लागत नाही आहे, पण आज करते. हा व्हिडिओ आहे सोमवारचा आणि शनिवारी मी भाजणी करून ठेवली होती. ती दळायला काही मला वेळ नाही मिळाला, कारण रविवारी दळायची होती, पण पिल्लूला सुट्टी असल्यामुळे माझं पूर्ण वेळ तिच्यात गेला. त्यानंतर फराळाचंही बनवलं होतं, त्यामुळे वेळ काही मिळाला नाही. इथे भाजणी दळून घेतली आणि ओट्याची कंडिशन अशी कशी झाली, त्यानंतर पिल्लूचं रडणं सुरूच होतं. मग त्यानंतर ओटा वगैरे चकाचक केला. त्यानंतर पुन्हा दुपारी मी फराळाचं बनवायला घेतलं. काल मी मका पोह्याचा चिवडा आणि चुरमुऱ्याचा चिवडा बनवला होता. आज मी पातळ पोह्याचा चिवडा आणि शेव बनवणार होते, तर इथे त्याचीच तयारी सगळी करून घेतली. कटिंग चॉपिंग आधी जे काही असते खोबरं वगैरे ते कट करायचं ते मी आधीच करत असते, पण यावेळेस मला काही वेळ मिळाला नाही. चिवडा तयार झाला. इकडे शेव पण बनवून घेतली. शेवही छान कुरकुरीत झाली होती. त्यानंतर थोडासा चहा घेतला आणि तर दिवाळी आली म्हणून यांनी असे आकाशकंदील आणले होते छान छान, ते पाहिले. त्यानंतर मस्त अशी पावभाजी खाल्ली. आज काही स्वयंपाक करायचा कंटाळा आलेला, त्यामुळे पावभाजीच आणली होती. चला व्हिडिओ इथे सेंड करते. बाय.